की सगळ्यात महत्त्वाचं दापोली आपलं महत्त्वाचं पर्यटन स्थळ आहे। दापोली शहरामध्ये जे प्रमुख रस्ते आहेत राज्य महामार्ग याच्यावरनं नेहमी खाली आपल्या समुद्रकिनारी मोठ्या प्रमाणात पर्यटक जात असतात। या रोडवरती मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेले आहे। यापूर्वी नगर परिषद अनेक वेळा कारवाई केलेली आहे, परंतु वारंवार त्या ठिकाणी अतिक्रमण परमनंट स्ट्रक्चरसारखं तिथे अतिक्रमण झालेलं आहे। या आपण आता या शहरातलं सर्व अतिक्रमण काढण्यासाठी आपण टप्प्यावाईज आपण अतिक्रमण मोहीम राबवणार आहोत। आज पहिल्या टप्प्यामध्ये जे आपला प्रमुख रस्ता आहे याच्यामध्ये फुटपाथ, गटार आणि रस्ता याच्यावरती जे अतिक्रमण झालेले आपण ते आज काढण्याची कारवाई सुरू केलेली आहे। तर मी दापोली शहरातील सर्व नागरिक आणि व्यापारी बांधवांना विनंती करतो की आपण कुणीही यापुढे जे आपले नगर परिषदचे रस्त्यावरचे जे फुटपाथ आहेत, गटार आहेत आणि रस्ते आहेत याच्यावर कुठल्या प्रकारचं अतिक्रमण करू नका। याचा अतिक्रमण केलं त्याचा त्रास पर्यटकासोबत आपल्या सर्वांना होतो। तर आपण यापुढे जर कुणी यानंतर जर असं जर याच्यावर अतिक्रमण केलं, कुठलं स्ट्रक्चर बांधलं तर हे नेहमी त्याच्यावर आपण कारवाई केली जाईल। त्यामुळे मी सर्वांना विनंती करतो, आवाहन करतो की कुणीही रस्त्यावर, गटारावर, फुटपाथवर कुणीही या ठिकाणी अतिक्रमण करू नये। इव्हन आपले वाहनं पण त्या ठिकाणी कुणी असे डेड पार्किंगसारखी वाहनं पण त्या ठिकाणी उभारू नये। आज आपण पहिल्या टप्प्यामध्ये बसस्टँड ते बोरुंडी नाका, केळसकर नाका, बोरुंडी नाका या ठिकाणचं आपण अतिक्रमण काढत आहोत। पुढचा टप्प्यामध्ये आपण दाभोळ रस्ता आहे व इतर मंडणगड रोड आहे, अंतर्गत तो क्रीडा संकुलाकडे जाणारा एक अंतर्गत रस्ता आहे, असं त्या टप्प्यावाईज आपण अतिक्रमण आपण निर्मूलन मोहीम राबवणार आहोत। तर अशा पद्धतीने आपण आज कारवाईला सुरुवात केलेली आहे।